स्ट्राइकला असेल तो म्हणजे संकेश नॉन स्ट्राइकला राहुल आणि बॉलिंग मार्क वरती आकाश. सामन्याला सुरुवात होते. कॉमेंटेटर सचिन फुटक यांचा आवाज आपल्याला आता पाहायला मिळतोय. नमस्कार. माणिक 11 प्रथम फलंदाजी करतायत. सलामीची जोडी मैदानात हजर झालेली आहे. संकेश कानडे आणि नॉन स्ट्राइकला ते आयकॉन राहुल बोरकर. आकाश आपल्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. हलकासा चेंडू कट केलाय. लेग साइडच्या दिशेने एक धाव घेतलेली आहे आणि संघाचं खातं खोललं गेलंय. धाव संख्या झाली ती 1. माणिक 11 या संघाचा पहिल्या चेंडूवरती खातं खोललं गेलंय. उत्कृष्ट रीतीने अशी नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला आणि या नियोजनाचं फलित म्हणून हे तिसरं पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्व ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेले. उत्कृष्ट असा खेळ सुरू आहे. आपल्या संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आकाश समोर. आता डावखुरा फलंदाज राहुल बोरकर. आयकॉन राहुल हा चिंचकरी मनोरंजन चिंचकरीच्या वतीने खेळणारा खेळाडू. एक पूजा स्पोर्टच्या वतीने खेळणारा खेळाडू प्रवीण भाटकर पव्या भाटकर यांच्या मार्गदर्शनामध्ये खेळलेला खेळाडू. दुसरा चेंडू टाकलाय आणि उत्कृष्ट चेंडू हलकासा कट केलाय. एक धाव घेतला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. मनाई केलंय आणि सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेलेत. यामध्ये एक धाव पूर्ण केलाय. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 2. बिनबाद 2. या तिसऱ्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना माणिक 11 वर्सेस शिव स्वराज यांच्या दरम्यान खेळला जातोय. दोन्ही संघामध्ये तुल्यबल असे खेळाडू आहेत आणि या षटकातील तिसरा चेंडू घेऊन आकाश आता सामना करेल. संकेश कानडे उत्कृष्ट असा फलंदाज. कोण खंडकर वरचीवाडी आणि फुलटा चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवू शकले नाहीत. बीट झालेत. विकेट किपरना सुद्धा बीट झालेत. एक धाव पूर्ण केले आणि वाईटचा इशारा पंचांकडून आणि बायच्या रूपाने एक धाव. अशा 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 4. बिनबाद 4. सकाळच्या सत्रामध्ये डावखुऱ्या फलंदाजाला खूप असं योगदान मिळतं वाऱ्याचं. पाहूया त्या वाऱ्याचा फायदा उठवतात का ते राहुल बोरकर. आपल्या आयकॉन नावा जसे साजेशी खेळी करतात का. आणि ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय परंतु पुरेपूर फायदा उठवू शकला नाही. चेंडू आणि बॅटचा काही संपर्कच होऊ शकला नाही. पीट झाले. विकेट किपरनं आपलं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द केलाय तो आकाश यांच्या हाती. आकाश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. थांबलेली धाव संख्या 4. बिनबाद 4. पुन्हा एकदा आकाश आपल्या बॉलिंग क्रीजवरती तयार होतोय. आता राहुल पुन्हा एकदा सामना करणार आहे. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय कारण राहुल याने आपले शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बीट झाले होते. उत्कृष्ट रीतीने चेंडू टाकलाय. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू ठेवला होता आणि त्याचा हलकासा कट केला. दुसऱ्या धावसाठी कॉल केला आणि खराब थ्रो. नैसर्गिक अडथळ्यामुळे अडला गेला परंतु 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत. जिथं 1 धाव मिळाली असती तिथं 3 धावा मिळाल्यात. ओव्हर थ्रोच्या रूपानं 2 धावा प्राप्त झाल्यात आणि अशा तऱ्हेने धाव संख्या वाढली आहे. धाव संख्या झाली ती 7. बिनबाद 7. उत्कृष्ट असं ताळमेळ दोघांमध्ये धावपट्टीचा अंदाज झालाय आणि कोणताही मोठा फटका न घेता सतत धावफलक हलत ठेवलं गेलंय. उत्कृष्ट नियोजन बंटी फाटकर यांनी केलं दिसतंय कारण सकाळचं सत्र खूप डेंजर सत्र म्हटलं जातं आणि लेग साइडच्या दिशेने चेंडू कट केलाय. संकेश कानडे यांनी दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी कॉल करतात का परंतु नाही कारण समोर जो काही किपर आहे म्हटलं विकेट किपर म्हटलं जातो आहे तो पंचक्रोशीतील नाव वाजलेला विकेट किपर रोहन साळके. एकेकाळी भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटनं पाणी पाजणारा असा हा खेळाडू. स्टंपला चिकटून आहे. यष्टीला चिकटून आहे अगदी. आकाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील.
आणि समोर पुन्हा संकेश. आकाश टू संकेश. चेंडू फुलटॉस चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू टळवला. पाहूया आणि निश्चित रूपाने चेंडू सीमारेषा पार. चौकार. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 13. बिनबाद 13. उत्कृष्ट असं नियोजन. आता पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येतं ते. बॉलरचं नाव प्रितेश बनबे. संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतील प्रितेश बनबे. समोर फलंदाज आहे तो सलामीचा फलंदाज राहुल बोरकर, आयकॉन खेळाडू. पहिलं षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली माणिक 11 या संघाची ती 13. बिनबाद 13. उत्कृष्ट असं स्टार्ट दिलाय. पाहूया त्याच्यामध्ये किती धावांची भर घालतात ते पाहायचंय. अजूनही कोणताही खेळाडू बाद झालेला नाहीये. प्रितेश आपल्या 10-12 पावलाच्या रनअपने राईट ओव्हर द विकेट मारा करतील. राहुल याला थोडासा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं दिशा भरकटल्यात प्रितेश. पंचांकडून वाईटचा इशारा आणि एक बायच्या रूपाने एक धाव मिळाली आहे. अशा 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 15. बिनबाद 15. क्रिकेट हा खरोखरच खेळ जो तुमच्या मानसिकतेचा आणि तुमच्या ताकदीचा खेळ आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला कालच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळालंय. तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढा तुमचा खेळ उंचावतो आणि जेवढी गडबड कराल तेवढा तुमचे पराभव होऊ शकतो. हे काल पाहायला मिळालंय. आज कशा प्रकारे त्यातलं शिक्षा घेऊन आपण काय करतो हे पाहायचंय. प्रितेश आपल्या षटकातील पुढचा फुलटॉस चेंडू राकेश यांच्यासाठी पॉइंटच्या दिशेने एक चेंडू हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता. गलीमध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळालाय. एक धावेच्या भरेमुळे संघाची धाव संख्या झाली ती 16. बिनबाद 16. हे दुसरं षटक सुरू आहे. संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय तो प्रितेश बनबे. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. ऑल कुर्तडे संघासाठी प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू. थोडासा वाऱ्याच्या वेगामुळे गोलंदाजांना कळत नाही चेंडू कसा ठेवावा, कारण वाऱ्याचा वेग सुद्धा त्या दिशेलाच आहे आणि खोलवर चेंडू टाकला होता आणि त्याच पद्धतीने त्याने चेंडू टोळवलाय. राहुल याने 2 धावा घेतल्यात. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 18. बिनबाद 18. एक उत्कृष्ट असं ताळमेळ पाहायला मिळतं दोन्ही खेळाडूंमध्ये. सलामीची जोडी कशा प्रकारे खेळायला पाहिजे हे पाहायला मिळतंय. प्रितेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला जातोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षण तेवढं साथ मिळत नाहीये आणि ओव्हर निश्चित रूपाने एकदा मिळाली, परंतु परेश कुळी यांनी तो चेंडू अडवलाय. धाव संख्येत कोणतीच भर नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागलंय. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 20. बिनबाद 20. हे महत्वाचं आहे कारण सकाळचं सत्र खूप अवघड सत्र असं म्हटलं जातं आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी हे सत्र खूप लाभदायक असतं, परंतु अजूनही राहुल त्याचा फायदा उठू शकलेला नाहीये. आणि आता पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा सुद्धा फायदा उठू शकले नाहीत. पाहूया. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेले आणि खराब चेंडू. पंचांकडून वाईटचा इशारा आणि 2 धावा बायच्या रूपाने धावून काढल्या जात आहेत.
अशा 3 धावा मिळाल्या. त्या 3 धावांच्या भरमुळे संघाची धावसंख्या झाली ती 23. बिनबाद 23. थोडासा विचार करावा लागणार आहे शिव स्वराज्य संघाच्या संघनायकाला, कारण सकाळच्या सत्रामध्ये चेंडू हे वाऱ्याच्या वेगानं यष्टीकडे जातात आणि आपल्याला जो अंदाज असतो आपण यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु तो फुलटॉस चेंडू होतोय किंवा वाईट चेंडू टाकला जातोय. थोडासा विचार करावा लागणार आहे प्रितेश बनबे याला. प्रितेश टू राहुल. पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याचा प्रयत्न होता. बीट झाले. ओव्हर थ्रोच्या रूपाने एक धाव मिळू शकते आणि पंचांकडून वाईटचा इशारा आणि एक बायच्या रूपाने अशा 2 धावा. संघाची धाव संख्या झाली ती 25. थोडासा खूपच विचार करावा लागेल प्रितेश. कोणताही षटकार आपल्याला पाहायला मिळाला, एकच चौकार पाहायला मिळाला आहे आणि धाव संख्या झाली ती 25. बिनबाद 25. पुन्हा एकदा प्रितेश टू संकेश. दोघे पण आपल्या एकाच संघासाठी खेळणारे हे दोघे खेळाडू. प्रितेशाला थोडासा विचार करावा लागणार आहे. आपल्या उंचीचा वापर करावा लागणार आहे, आपल्या खांद्याचा वापर करावा लागणार, तरच आपल्याला आखूड टप्प्यावर चेंडू टाकला जातो. आणि आता संकेशाने उत्कृष्ट चेंडू टोळवलाय. झेल होऊ शकतो आणि पहिला झेल टिपलाय. कोण आहे रे? रोहित भाटकर स्ट्राइक सांभाळेल. नॉन स्ट्राइकला आहे तो राहुल बोरकर. एक सफलता प्राप्त केली आहे प्रितेशाने, परंतु आतापर्यंत त्याने वाईट आणि वाईच्या रूपाने खूप धावा दिल्यात. अजूनही आपला टप्पा शोधतोय प्रितेश आणि त्याला तो शोधावाच लागणार, नाही तर आपला संघ अडचणीत जाऊ शकतो. कारण एक चूक क्रिकेटमध्ये महागडी पडते आणि त्याचा निर्णय पलटू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला योग्य दिशा आणि अचूक टप्पा याच्यावरतीच गोलंदाजी करावी लागेल. आता रोहित स्ट्राइक सांभाळेल. समोर प्रितेश ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय. उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय. 1 धाव मिळाली. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 26. या षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली ती 26. 1 बाद 26. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 13 धावा गेल्या होत्या, आता सुद्धा 13 धावा कुठल्या गेल्यात. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 1 चेंडूवरती प्रितेश कशा प्रकारे टप्पा ठेवतो आणि राहुल कशा प्रकारे आपल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश करतो. आणि उत्कृष्ट चेंडू टाकलाय. बेट झालेत. विकेट किपरनं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द करतात तो गोलंदाजाच्या हाती. थांबलेली धाव संख्या 26. 13 धावा दोन्ही षटकामध्ये वसूल केल्या गेल्यात. आता पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येते ते. डीजे तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन आला तो गणेश.
गणेश एक वादळ होतं क्रिकेटमध्ये, वय झालं परंतु क्रिकेटचा खेळ काही आपल्याला शांत बसायला देत नाहीये. एकेकाळी अनेक मैदानावरती आपल्या प्रदर्शनाने वाहवा मिळवणारा गणेश आज KPLच्या मैदानावर तिसरा षटक घेऊन आलाय. आणि समोर आहे रोहित. पहिला चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू टाकलाय, बीट केलंय रोहित याला. रोहित सुद्धा श्रीराम भाटकर कोणच्या वतीने खेळणारे हे दोन्ही खेळाडू आज KPLच्या मैदानामध्ये शिवस्वराज या संघाचं प्रतिनिधित्व करताना गणेश आणि माणिक 11चं प्रतिनिधित्व करताना रोहित. थोडासा कानमंत्र दिलाय राहुल बोरकर यांनी. पाहूया, राहुलला अजूनही म्हणावा तसा सूर सापडलेला नाही. पण रोहित आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने चेंडू कट केलाय. निश्चित रूपाने एक धाव घेतले, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला. थोडासा फंबल झाला होता परंतु एकच धाववरती समाधान मानावं लागलंय. धाव संख्या झाली ती 27. एक बाद 27. गणेशकडे खूप अनुभव आहे आणि महत्वाचं असतं ते यष्टीरक्षक. जो यष्टीरक्षक आहे तो ज्याला अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असा तो रोहन साळके यष्टीच्या मागे आहे. कारण यष्टीरक्षकच क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करू शकतो, अचूक टप्प्यावर सांगण्याच्या गोष्टी करू शकतो आणि ते रोहन करताना पाहायला मिळतो. गणेश आलाय, अनुभव पणाला लावतोय, कोणताच मोका देत नाही राहुल बोरकरला. योग्य टप्पा ठेवला, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. क्षेत्ररक्षक माझ्या मते थोडेसे ढिले पडलेले दिसत आहेत, कारण जिथं एक धाव व्हायला पाहिजे तिथे 2-2 धावा दिल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 29. एक बाद 29. पुन्हा एकदा गणेश टू राहुल यांच्यामध्ये द्वंद्व सुरू आहे. उत्कृष्ट असा गोलंदाज गणेश आणि समोर आयकॉन फलंदाज. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय गणेश, कारण त्याने ठरवलं पेस द्यायचं नाही, कारण पेसनी जर गोलंदाजी केल्याने अचूक टप्प्यावर फटका बसला तर चेंडू जाऊ शकतो सिक्सर. पुन्हा एकदा खोलवर चेंडू टाकला आणि खोलवरचा पट्टा असा फिरवला आणि एक धाव गेले, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या वाढताना 31. एक बाद 31. तिसरं षटक सुरू आहे. माणिक 11नी ठरवलंय 10च्या सरासरीनेच आपण फलंदाजी करायचे, त्याच्यावरती गेलं पाहिजे. आणि खूप स्लो चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेलाय. चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. उत्कृष्ट असा फटका. खरोखरच असं टप्पा चेंडू टाकला जातो तशा प्रकारचा चेंडू मिळाला राहुलला. आता मला वाटतं राहुल आपल्या लय मध्ये येतात असं वाटतंय आणि पुन्हा एकदा जोरदार चेंडू टोळायला पाहूया. लेग साइडच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी कॉल. कंटिन्यू फंबल चालू आहे. जिथं एक धाव मिळायला पाहिजे ते 2 धावा दिल्या जात आहेत. क्षेत्ररक्षकांमध्ये हालचाल निर्माण झाली आहे, ह्याचं खरं क्रेडिट जाते ते राहुल आणि संकेशाला. कुठलाही मोठा फटका न खेळता सतत धावफलक हलतं ठेवलं गेलं आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक गोंधळलेल्या स्थितीत पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आहे भिकाजी शेट 11 वर्सेस वेस्ट चॅलेंजर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची. टॉस साठी यायचंय, पहिला पुकार आहे आपल्यासाठी. आता धाव संख्या झाली ती 39. एक बाद 39. तेराच्या सरासरीने 3 षटकामध्ये धावा जमवल्या गेल्यात. उत्कृष्ट असं नियोजन केलं गेलंय बंटीच्या माध्यमातून. संघ मालक आहेत
प्रथमेश उर्फ बंटी भाटकर, आमचं एक नाव वाजलेलं असं कौतुकास्पद असं एक व्यक्तिमत्व, ज्यानं क्रिकेट असू दे किंवा आपल्या नाट्यसृष्टीमध्ये आणि चित्रपट सृष्टीमध्ये ज्या कुरतडे गावाचं नाव लौकिक प्राप्त केलंय, असा हा संघ मला आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि त्याचा संघ या ठिकाणी खेळतोय. माणिक 11 प्रथम फलंदाजी करतोय. 3 षटक समाप्त झालेले आहेत. 13-13च्या सरासरीनं 39 धावा जमा केल्यात आणि आता 4थं षटक घेऊन येतोय प्रतीक उर्फ बुमराह, आमच्या कुरतडे ऑल कुरतडे संघाच्या वतीने बुमराह या नावानं प्रसिद्ध असलेला आणि एक उत्कृष्ट समालोचक असा हा खेळाडू आज मैदानावरती आपलं करामत दाखवण्यासाठी सज्ज झालाय. समोर आहे तो रोहित, आपल्या 10-12 पावलाच्या रनअपने राईट डाव ओव्हर द विकेट मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू दिशा भरकटलेत. पंचांकडून वायचा इशारा दंडित केलं गेलंय. 1 धाव मिळाल्या. 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 40. यावेळेला थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली, ठराविक चेंडू वाईटच्या रूपाने पाहायला मिळाला. परंतु आज संघातील संघनायकाला थोडासा विचार करावा लागणार आहे. पुन्हा एकदा मला वाटतं दिशा भरकटलेत. पंचांकडून वाईटचा इशारा पुन्हा एकदा दंडित केला गेलाय. 1 धाव प्राप्त झाल्या. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या वाढली गेली 1च्या रूपाने आणि धाव संख्या झाली ती 41. 1 बाद 41. पुन्हा एकदा प्रतीक टू रोहित, उत्कृष्ट चेंडू, झेल होऊ शकतो परंतु झेल पर्यंत पोहोचला नाही क्षेत्ररक्षक. 1 धाव घेतली आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय. या 1 धावेच्या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलंय. धाव संख्या झाली ती 42. 1 बाद 42. हे 4थं षटक सुरू आहे संघाच्या वतीनं. 4थं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय तो प्रतीक उर्फ बुमराह. आपला टप्पा शोधतोय. सलग 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर 1 चेंडू उत्कृष्ट टाकला. आता पाहूया समोर फलंदाज आहे तो राहुल, सलामीला आलेला आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय. हलकासा कट घेऊन चेंडू गेलाय तो. 2 धावा प्राप्त झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये खूपच विचार करावा लागणार आहे शिवस्वराज या संघाच्या संघनायकाला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर निश्चित रूपानं 10-15 धावा या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे प्राप्त झाल्यात. धाव संख्या वाढली गेली. धाव संख्या झाली ती 44. 1 बाद 44. पुन्हा एकदा प्रतीक तो राहुल, ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. राहुलला सुद्धा टप्पा कळला नाही. सन्मानजनक खेळला गेलाय. 1 धाव मिळाले. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 45. आज मला वाटतं या ठिकाणी मोठी धाव संख्या उभारली जाईल या पर्वातील असं वाटतंय. पाहूया या माझ्या मताला न्याय देतात का माणिक 11चे फलंदाज आणि गोलंदाज शिव स्वराज यांच्या वतीनं कशा प्रकारे त्यांना जकडून ठेवलं जातं हे पाहायचं आहे. प्रतीक, उत्कृष्ट चेंडू आणि त्याच उत्कृष्ट रीतीने चेंडू टोळावा लागला लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले. 2ऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि 3ऱ्या धावेसाठी कॉल केला गेला. पाहूया रनआउट होण्याचा खतरा, परंतु 3री धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 3 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 48. 1 बाद 48. लाईनमननी जरा निर्णय कळवायचा आहे. पुन्हा एकदा मैदानावर जातोय प्रतीक. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा दिशा भरकटले गेलेत. पंचांकडून दंडित केलं गेलंय. 1 धाव मिळालाय वाईटच्या रूपानं. धाव संख्या झाली ती 49. 1 बाद 49.
उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला अजूनही मिळत नाहीये. प्रत्येक षटकामध्ये 13 धावा वसूल केल्या गेल्यात. हे 4थं षटक सुरू आहे त्याने तो टाकतोय तो प्रतीक. समोर फलंदाज राहुल आणि क्लिंग बोल्ड. दुसरा धक्का दिलाय. दुसरा धक्का दिलाय. धाव संख्या झाली ती 49. 2 बाद 49. आणि आता आलाय तो आमिर. एक आयकॉन खेळाडू. वरचीवाडी कोणखणकर वरचीवाडीच्या वतीने प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू मागच्या झालेल्या लीग मध्ये खूप उत्कृष्ट असं प्रदर्शन केलं होतं. असा खेळाडू आता माणिक 11च्या वतीने खेळतोय. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावांचं योगदान देतो. आणि प्रतीक उर्फ बुमरा आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. कारण बुमराला एकदा लय प्राप्त झाले की विकेट घेतल्या जातात. आता या ठिकाणी आमचा बुमरा काय करतो ते पाहायचंय. आणि चेंडू टाकलाय ब्लॉक होल मध्ये. चेंडू टाकलाय. बीट्स आलेत. नो चेंडू पंचांकडून दंडित केले जात आहे. हॅलो सुरेश पंचांचा निर्णय कळवायचा आहे. और षटक संपलेले आहे. धाव संख्या झाली ती 49. यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजे भिकाजी शेट 11 वर्सेस VH चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी हे षटक संपल्यानंतर लगेचच स्टँड जवळ यायचं आहे. आणि या मॅचचा टॉस नवजीनवाडीचे गावकर सुरेशजी करसोडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी पवेलियन मध्ये यायचं आहे. सुरेशजी करसोडे. आता पाहूया 5वं षटक कोण घेऊन जाते. आणि मला वाटतं 5वं षटक घेऊन आला तो अनुभवी गोलंदाज रोहन साळके. उत्कृष्ट असा गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक अशी ख्याती असलेला रोहन साळके. आपला संघ अडचणीत आहे. कुठल्याही गोलंदाजीने चूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि त्यामुळे धाव फलक पाहायला मिळालाय 49. आता पाहूया या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि फलंदाजीसाठी आलेले आमिर आणि रोहित कशा प्रकारे फलंदाजी करतात ते पाहायचंय. दोघांमध्ये द्वंद्व सुरू आहे. सामना सुरू आहे. रंगतदार सामना. आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू टोलवला गेला. झेल होऊ शकतो आणि झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता मनाई केलंय आमिर याने. कारण आमिरनं मला वाटतं पाहिलं आखूड टप्प्याचा चेंडू आहे. लेग साईडच्या दिशेने टोळवला तर आपल्याला फायदा मिळू शकतो. 50 झाले. 50 झाले आहे. माणिक 11 या संघाची 50 झाले. 50 धावा झालेले आहेत. 2 बाद 50. पुन्हा एकदा रोहन टू आमिर. जोरदार चेंडू टोळवलाय. पाहूया लेग साईडच्या दिशेने झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गणेश भाटकर यांनी मला वाटतं काही कानमंत्र दिलेलं दिसत नाही क्षेत्ररक्षकांना.
खूप मोठ्या चुका केल्या गेल्यात आणि त्याचा नतीजा पाहायला मिळतो तो धाव संख्येच्या रूपानं धाव संख्या झाली ती 52. 2 बाद 52. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि समोर आहे तो आमिर. पूर्ण जागा सोडली आणि लेग साइडच्या दिशेने चेंडू टोळवण्याचा प्रयत्न होतो, परंतु अनुभव काय असतो हे दाखवलं गेलं रोहनच्या रूपाने. परंतु 40 क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळालंय आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धाव संख्या झाली ती 54. कारण अमीर यानं पूर्ण इरादे स्पष्ट केले होते. ऑफ साइडला जाऊन लेग साइडला गोल फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता रोहन यानं. अनुभव काय असतो हे दाखवलं होतं. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू आणि लॉंगांच्या दिशेने चेंडू टोळवलाय. 1 धाव घेतला, दुसऱ्या धावेसाठी गोल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावांच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 56. 2 बाद 56. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय, झेल होऊ शकतो आणि हा झेल टिपला गेलाय. तिसरा धक्का मिळालाय अमीरच्या रूपानं. धाव संख्या झाली ती 56. 3 बाद 56. प्रितेश आणि मला वाटतं आलाय तो जितू भाटकर. माणिक 11च्या वतीने खेळण्यासाठी आला. एक डावकुरा उजव्या व डाव्या बाजूने खेळणारा, दोन्ही बाजूने खेळणारा खेळाडू. उत्कृष्ट चेंडू टाकला, परंतु मला वाटतं दिशा भरकटले गेलेत आणि पंचांकडून वाईटचा इशारा दंडित केलं जातं. 1 धाव मिळालाय. या 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 57. 3 बाद 57. उत्कृष्ट गोलंदाजी करत होते रोहन चाळके, परंतु आता दिशा भरकटलेत कारण रायटी लेफ्टी गोलंदाजी करणं थोडस मागणं पडतं आणि जोरदार चेंडू टाळायला पाहूया. झेल होऊ शकतो. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि पंकज जुवेरी यांनी पकडलाय चेंडू. कॅच पकडली, झेल बाद झालाय. पहिल्याच चेंडूवरती सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल झाले जितू. धाव संख्या थांबलेली. तो म्हणजे भिकाजी शेड 11 वर्सेस VS चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतो टॉस साठी या. तत्पूर्वी या गावचे गावकर नामांकित असे व्यक्तिमत्व मोहनजी फुटक यांचं इथे आगमन झालेलं आहे. गेल्या वर्षी त्यांचा संघ भिकाजी शेड 11 हा संघ फायनल पर्यंत पोहोचला होता आणि यावर्षीही त्यांनी या स्पर्धेत आपला संघ सहभागी केलेला आहे. उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व मोहनजी फुटक यांचं. आणि ही जी आपण ही जागा बघतोय ही आमच्या कुर्तडे गावची शिमगोत्सवाची जागा आहे आणि त्यांचे प्रमुख असं म्हणता येईल मोहनजी फुटक यांचं इथे आगमन झालंय. मोहन काका, या पूर्ण टुर्नामेंट बद्दल तुमचे आम्हाला 2 शब्द ऐकायचे आहेत. प्रथम कुर्तडे गाव आणि गावातले तरुण मंडळ खरोखर अगदी गेल्या वर्षीपासून मी बघतोय की या मुलांनी जे चांगल्या प्रकारे कष्ट करून आज ह्या कुर्तड्या गावाचं कुठेतरी नाव आपण उच्च पदावरती पोहोचवलं पाहिजे, ही त्यांची कल्पना आहे. आणि खरोखर अगदी चांगले अगदी उत्कृष्ट पद्धतीचे आपल्या कुर्तड्या गावातले हे युवा
संघटना आहे खरोखर चांगल्याची आहे. गेल्या वर्षी पण पहिल्यांदाच यातला काय आपणा काय एवढी काय कल्पना नव्हती. भिकाजी शेठ कैलासवासी भिकाजी शेठ यांच्या स्मरणार्थ स्टीमचं नाव दिले होता. ते घेणार होते दुसऱ्या वाडीतले, पण काही आमच्या कातलवाडीतले ग्रामस्थांनी आणि होतकर त्याच्यात पोर होते. त्यांनी मग चर्चा केल्याने की दुसऱ्याला हे करण्यापेक्षा आपण एवढे कातलवाडीत खेळासाठी भिकाजी शेठ म्हणजे पूर्वीपास एकदम हातीसपासून मोठे मोठे मुंबईपासून आम्ही प्लेयर आणून फायनलपर्यंत आम्ही हातीस गावासारख्या ठिकाणी चांगले आम्ही खेळलो. 1 नंबरच्या पण फायनल मारला. तशीच आम्ही इथे पण गेल्या वर्षी मग आम्ही हे केलं की आपणच हे करूया. अरे भिकाजी शेठच्या नावाचा कुठेतरी आपण नक्कीच अगदी हे करू. त्याप्रमाणे काही इथे आता कुडतडे गावात आमचे आता हे नारायणजी पालवकर यांचा चिरंजीव रघुशेठ पालवकर यांनी पण आम्हाला गेल्या वर्षी चांगले आमच्या टीममध्ये होते आणि चांगला आम्हाला अगदी सहकार्य करून 2 नंबरचा आम्हाला त्याने बक्षीस अगदी मिळवून दिलं. नाही खेळ हा काय होणारच. एखादा कधी टाळी वाजत नाही, पण कुठची आपण या पंचकृषीचा आता खेळ आपण चालू केलेला आहे. कुठच्याही गोष्टीची अडचण येता कामा नाही. कोणचा काय चुकला असेल तर त्यांनी कमिटीशी येऊन काय असेल त्यांनी समजावून सांगायचं आहे. कुठच्याही गोष्टीचा वादविवाद करता कामा नाही. हे आमच्या कुडतडे गावातले मुलं आहेत, उत्कृष्ट पद्धतीचे आहेत. आणि आता थोड्याच वेळात टॉर्चसाठी येत आहेत. ही चांगल्याची गोष्ट आहे. बघू हा खेळ हा होणारच आहे. आणि कलाही जेवपर्यंत इथे आता हे टुर्नामेंट यांनी चालू केल्याने आहे. भिकाजी शेठ यांच्या नावाला आम्ही कधी हे करणार नाही. ते उच्च पदावरती आम्ही नेण्याचा प्रयत्न करू. हे मात्र अगदी 100% एवढाच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद मोहन काका. मी VS चॅलेंजर्स या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आपण उशीर करताय. VS चॅलेंजर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टॉस होतोय. नामांकित व्यक्तिमत्व सुरेशजी करसोडे यांच्या हस्ते या मॅचचा टॉस होणार आहे. सिद्धांत पवार आणि शुभम फुटक दोन्ही संघनायक मैदानामध्ये टॉस साठी उपस्थित आहेत. मी विनंती करतो यांनी कॉइन उचलायचा आहे. कोण मागतंय? टॉस दाखवू नका, हातात VS चॅलेंजर्स या संघनायकाने टॉस जिंकलेला आहे. सिद्धांत, वाऱ्याचा वेग आहे, काय प्रकारे डिसिजन असेल तुझा? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. काही स्ट्रॅटर्जी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का? स्ट्रॅटर्जी असं काय नाही, पण आमच्याकडे बॅटिंग लाईनअप तेवढी चांगली आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणच करणार आहे. नक्कीच. शुभम, टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय होता? क्षेत्ररक्षण. तुझाही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता. समोर एक आपल्या नामांकित असा प्लेयर सिद्धांत पवार याची टीम आहे, परंतु तुझ्याकडे सुद्धा तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत. तुला सुद्धा आणि सिद्धांत पवारला सुद्धा ऑल दी बेस्ट. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानावर जायचं आपण. धन्यवाद रघु. दोन्ही संघांना बेस्ट लक. आता आपण सामन्याकडे वळतोय. शिव स्वराजच्या वतीनं सलामीची जोडी मैदानात आली आहे आणि सलामीला आलाय तो स्वप्नील. धावकुरा असा फलंदाज. स्वप्नील आणि स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला तो गणेश. स्वप्नील हा गेलेला फायनलच्या मॅच मध्ये खेळणारा असा हा खेळाडू, डावकुरा फलंदाज, उत्कृष्टतेने फलंदाजी करणारा. आणि आलाय तो बंधू संघाच्या वतीनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन विशाल उर्फ बंधू. बंधू या नावाने प्रसिद्ध असलेला हा आयकॉन खेळाडू
शिवनेरी चाळकेवाडीच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू एक उत्कृष्ट असा शांत खेळाडू. तुम्ही त्याच्या तोंडावरची माशी सुद्धा उडालेली पाहणार नाही, परंतु खेळामध्ये हा आक्रमक असा खेळाडू जो उत्कृष्ट असं नियोजन आयोजन करतो असं बंधू सॉरी प्रथमेश फाटकर. माणिक इलेव्हनचे सर्वा बंटी प्रथमेश उर्फ बंटी फाटकर प्रथमतः गोलंदाजी करतील. समोर फलंदाज स्वप्नील टू बंटी. पहिला चेंडू टाकला गेलाय, लेग साइडच्या दिशेने चेंडू टोळवला गेलाय. उत्कृष्ट असं क्लोज कीपिंग केली जाते विजय आगरे यांच्याकडून. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुपला शॉट आणि सुपला शॉट पाहायला मिळालाय केपीएलच्या मैदानावरती. स्वप्नीलच्या रूपानं एक धाव घेतली गेली, एक धावेनं खातं खोललं गेलंय. 57 धावांचं आव्हान आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि आता प्रथमतः गणेश स्ट्राईक सांभाळेल. 58 धावांचं आव्हान प्राप्त झालेलं आहे आणि आता गणेश स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला स्वप्नील, समोर गोलंदाज बंटी. लेग स्पिन ऑफ स्पिन करण्यामध्ये माहिर असलेला असा बंटी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कारण बंधुराज मोठे बंधुराज समोर आहेत. त्यांचं नाव लौकिक आहे मैदानावरती. क्रिकेटमध्ये अनेक वर्ष गाजवलेला असा फलंदाज आहे गणेश. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन करणार आहे आणि आता दोन बंधूंमध्ये युद्ध सुरू आहे, सामना सुरू आहे, द्वंद्व सुरू आहे. या द्वंद्वामध्ये कोण सफल होतं हे पाहायचं आहे. बंटीला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून जखडून ठेवावं लागणार आहे. विकेट कीपला चिपकून असा तो विजय आगरे आणि ऑफसाईडच्या दिशेने हलकासा कट केला. एक धाव घेतला, दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि रन आउट होण्याचा खतरा, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय तो स्वप्नील. 2 धावा वसूल केल्यात. या 2 धावांच्या भरीमुळे संघाचं धाव फलक वाढलं गेलंय आणि संघाची धाव संख्या झाली ती 3 रन. उत्कृष्ट असं खेळ चालू आहे मित्रांनो. फास्ट खेळायचं आहे कारण आपल्याकडे अजून खूप सामने बाकी आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. आणि पुन्हा एकदा गणेश टू बंटी. प्रथमेश पहिलं षटक सुरू आहे संघाच्या वतीने. पहिला स्वतः संघ मालक प्रथमेश गोलंदाजी करतोय. थोडासा लेग साइडला फिरून मारण्याचा प्रयत्न होता गणेशांचा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले, बीट झाले. विकेट किपरनं काम पूर्ण केलंय. पुन्हा चेंडू सुपूर्द करतो प्रथमेश यांच्या हाती. थांबलेली धाव संख्या 3. उत्कृष्ट असा टप्पा ठेवलाय बंटी यानं. पुन्हा एकदा बंटी टू गणेश. फुलटा चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू टोलवला गेलाय. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. मनाई करतो. हा ना पाहूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निश्चित रूपाने एक धाव वाचवली गेली. या एकच धावावरती समाधान मानावं लागलंय गणेशाला. या एक धावेच्या भरीमुळं संघाची धाव संख्या झाली ती 4. बिनबाद 4. उत्कृष्ट गोलंदाजी केलंय प्रथमेशाने. निश्चित रूपानं शेवटचा चेंडू टाकतो या षटकातील. 58 धावांचं अवघड असं आव्हान आहे, परंतु स्वप्नील सुर्वे याला खरोखरच या ठिकाणी या नैसर्गिक वातावरणाचा लाभ मिळू शकतो, परंतु त्याचा फायदा उठवतो का ते पाहायचं आहे. गणेशाने त्याला कानमंत्र देण्यासाठी गेल्या. पाहूया त्या कानमंत्राचा काय उपयोग करतो का ते. कारण 58 धावा बनवणं या मैदानावरती तसं अवघड आहे. कारण बंटीनं स्वतः दाखवलंय, कारण मी कुठं प्रॅक्टिसला नसतो परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो हे बंटीनं दाखवलंय. आणि आता पुन्हा या षटकातील शेवटचा चेंडू. विजय थोडासा बदल करताना दिसतोय. विजय विकेटच्या मागे आहे, अगदी चिपकून राहिलेला होता. थोडासा बदल केला गेलाय आणि अखूट टप्प्याचा चेंडू, परंतु पुरेपूर फायदा उठवू शकले नाहीयेत स्वप्नील. कारण असा चेंडू लेफ्टी बॅट्समनला भेटला तर निश्चित रूपाने या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळाली असते, परंतु इथे एकच धाव मिळाली आहे. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 5.
बिनबाद 5. मला वाटतं पहिला षटक संपलेलं आहे आणि पहिला झाले ती 5. स्वतः आयकॉन प्लेअर राहुल बोरकर 58 धावांचं विशाल असं लक्ष. आता मात्र हाणामारी करण्याची आवश्यकता आहे. निश्चित रूपानं, कारण 58 धावा बनवणं ही या मैदानावरती अवघड असं आव्हान आहे. परंतु या संघामध्ये असलेला रोहन चाळके हा नावाचं वादळ आहे आणि ते वादळ कशा प्रकारे घोंगावतं ते पाहायचंय. कारण निश्चित रूपानं या ठिकाणी लेफ्ट म्हणजे डावखुऱ्या फलंदाजाला जर ऍडव्हान्स असेल तरी, परंतु रोहनकडे अशी काही शरीरयष्टी आहे आणि त्याच्याकडे मनगटात ताकद आहे की तो भल्या भल्याना पाणी पाजू शकतो. आणि उत्कृष्ट चेंडू टाकला होता, वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट चेंडू टाकला गेला. 1 धाव मिळाला. 1 धावेच्या भरीमुळे संघाची धाव संख्या झाली ती 6. बिनबाद 6. आता गोलंदाजीसाठी आलाय तो राहुल बोरकर, आयकॉन खेळाडू. सलामीला फलंदाजीसाठी आला होता आणि गोलंदाजी करतो. आखोड टप्प्याचा चेंडू, परंतु स्वप्नीलला काही लय मिळत नाही. हा खेळ सुटलेला आहे. 1 जीवदान मिळालं आणि धाव संख्या 4 धावांनी वाढते. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. उत्कृष्ट चेंडू टाकला. आखोड टप्प्याचा चेंडू, झेल होऊ शकतो आणि हा झेल टिपला गेलाय. पहिला धक्का मिळालाय स्वप्नीलच्या रूपानं. धाव संख्या थांबलेली 10. टिपलाय आणि सुंदर असा झेल तेजस पवार याच्या तर्फे मोठा गडी बाद केलाय स्वप्नील सुर्वे. आणि आता मात्र या पंचकृषीतलं मोठं नाव रोहन चाळके, मॅन फ्रॉम टीके चाळकेवाडी. आणि स्वतःच्या नावाप्रमाणे खेळी करतो का हे पाहायचंय. तितका नावारूपाला आयकॉन प्लेअर राहुल बोरकर, गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम चिंचकरी सोमेश्वर. आणि जबरदस्त कॅप्टनशिप करतायत बंटी भाटकर, ज्यांचं या टुर्नामेंट साठी खूप मोठं योगदान आहे. बघायचंय रोहन चाळके कशा प्रकारे सुरुवात करतो या टुर्नामेंटची. 2 आयकॉन मध्ये निश्चित रूपानं हे द्वंद्व सुरू झालंय. रोहन टू राहुल, पहिला चेंडू टाकला गेलाय. थोडीशी दिशा भरकटलाय राहुल. बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न. रोहन चाळके थोडस वाऱ्याचा विरोधात या फलंदाजांना फलंदाजी करावी लागणार आहे. बघूया कशा प्रकारे खेळतोय रोहन. आणि आखूड टप्प्याचा चेंडू, इथे मात्र कॅचचा चान्स आणि इथे मात्र झेल सुटतोय. नो मॅन्स लँड मध्ये हा झेल जातोय आणि 2 धावा वसूल केलायत.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चांगला प्रयत्न होता राहुल याचा, परंतु थोडासा मागे राहिला आणि यामध्ये 2 धावा वसूल केलायत रोहन चाळके आणि गणेश भाटकर. धाव संख्या झाली ती 13. पहिलं जीवदान मिळालंय चाळके यांना. पाहूया रोहन चाळके, दोघांमध्ये हे या सामना सुरू आहे. आयकॉन म्हणून आणि पुन्हा एकदा चेंडू टोळवला गेला. पाहूया बिग बिग षटकार, जबरदस्त बॅटिंग. नावारूपाला मी आयकॉन का म्हणून सिलेक्ट केलंय हे दाखवून दिलंय रोहन चाळके याने. जबरदस्त हिटिंग, पहिला षटकार. ओव्हर टू डीजे. निश्चित रूपान रोहन चाळकेची बॅटिंग बघायला एवढी वर्ष आपण का उत्सुक आहोत हे त्याने दाखवून दिलंय. चांगली फलंदाजी करतोय. पुढील चेंडू इथे मात्र बघूया काय करतोय. चौकार. पुन्हा एकदा बॅट मधून जातोय रोहन चाळकेच्या बॅट मधून जातोय चौकार. पस्तीस धावांची आवश्यकता आहे. सॉरी 19 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि बघूया काय करतोय रोहन चाळके. सेफ खेळेल की धारदार षटकार मारेल पाहायचं आहे. इथे मात्र रोमांचकता वाढते कारण नावारूपाला साजेशी खेळी करतोय रोहन चाळके आणि तितकाच राहुल वरती थोडस प्रेशर वाढतंय. काय करेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. बॉलच्या मागे धावतायत जितू आणि इथे मात्र एका धावेवर संतुष्ट मानावं लागेल रोहल याला. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या झाले 24. नावाजलेला असा हा गोलंदाज या गावामधील आमिर बंडबे, परंतु जो फॉर्म मध्ये आलेला प्लेयर आहे रोहन चाळके याला कुठेतरी रोखायचं असेल तर काहीतरी स्ट्रॅटेजी तुम्हाला करावी लागेल. थोडासा वाऱ्याचा वेग कमी झालेला आहे आणि त्याचा फायदा मिळतो का रोहन याला हे पाहायचंय. लक्ष अजूनही खूप दूर आहे. मोठी विकेट आहे. काय घडतंय काय बिघडतंय पाहायचंय. आमिर पहिलं जीवदान मिळालं होतं रोहनला आणि त्याचा फायदा उठवला. निश्चित रूपाने मी तुम्हाला सांगितलं होतं की वाऱ्याचं काही देणं घेणं नाही. देणं घेणं आहे तर तुमचा अनुभवाचा आणि अचूक फटक्याचा आणि त्याचा प्रत्यय प्राप्त झालेला आहे. रोहनच्या रूपाने एक षटकार मारून तो खेळतोय आणि आता समोर आहे तो उत्कृष्ट चेंडू टाकला. आमिर याने सन्मानजनक खेळ केला गेलाय. 1 धाव घेतली गेली आणि या 1 धावेच्या माध्यमातून संघाचं धाव फलक वाढलं गेलंय. धाव संख्या झाली ती 25. 25 धाव संख्या झाल्या. आता खूप वेळानंतर स्ट्राइक मिळाले ती गणेशाला. थोडस पाहायचंय आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतो ते गणेश. आणि आमिर आता कशा प्रकारे चेंडू टाकला होता तोच टप्पा ठेवतो की बदल करतो ते पाहायचंय. आमिर याने चेंडू टाकला. फुलतो चेंडू जोरदार टोळलाय गणेशानं. झेल होऊ शकतो झेल खाली खेळाडू परंतु पोहोचू शकला नाहीये आणि झेल सुटला आणि ओव्हर थ्रोच्या रूपानं अजून 1 धाव रनआउट होण्याचा खतरा. बघूया काय घडतंय. अंपायर डिसिजन येतोय. कोणाला दुखापतग्रस्त जर कुठल्या खेळाडूला दुखापत झाली असेल तर इथे फर्स्ट एड आहे. फर्स्ट एड आहे उपलब्ध आहे.
आणि पवेलियन मध्ये येऊन त्या खेळाडूने उपचार करायचे आहेत. एक झेल होता परंतु रनआउटचा एक चान्स होता तो मिस केलाय. एका चेंडूमध्ये 2 चान्स होते, 2 चान्स घालवलेत मित्रांनो. जर या चुका तुम्हाला कुठं घेऊन जातील सांगता येणार नाही, कारण एक जीवदान महागडं पडतंय. रोहनच्या रूपाने झेल सुटला होता आणि रोहनने आपले इरादे स्पष्ट केले. धाव संख्या झाली होती 28. 16 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे आणि समोर गोलंदाज आमिर. उत्कृष्ट चेंडू टाकला, अचूक टप्प्याचा चेंडू टाकला. क्षेत्ररक्षकाची साथ मिळते कधी पाहिजे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भाऊ कडून. एकच धाव मिळाल्या. 1 धावेच्या माध्यमातून संघाचं धाव फलक वाढलं गेलंय. धाव संख्या झाली ती 29. 1/29. पुन्हा एकदा आमिर टू गणेश. उत्कृष्ट चेंडू आता बीट झालेत आणि विकेट किपर सुद्धा बीट झाले. 1 धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील असं वाटतं आणि धाव बाद होत आहेत. डायरेक्ट हिट केले तेजस पवार. जबरदस्त थ्रो आणि डायरेक्ट हिट केलंय गणेश भाटकर याला. आता मात्र थोडेसे दमले होते गणेश भाटकर, थोडासा पायाचा पण त्यांचा दुखापतग्रस्त झालेले आहेत. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो लेफ्ट हँड फलंदाज पंकजवीर. आणि इथे मात्र तुम्हाला हाणामारी ही करावी लागणार आहे. ओव्हर टू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंकज, लेफ्ट हँडेड फलंदाज. आणि इथे आमचे मित्र रामदादा फुटक यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो इथे आसनस्थ व्हायचंय. एक नामांकित व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा आमिर. मोठी विकेट मिळाले रनआउटच्या रूपामध्ये. तेजस याचा गोल्डन थ्रो असं मी म्हणेन. आणि आता पाहायचंय आमिर टू पंकजवीर. इथे मात्र अजूनही रोहन चाळके मैदानामध्ये उपस्थित. बघूया. पंकज एक ऑल कुरतडीसाठी ओपनिंग करणार असा खेळाडू आज मिडल मध्ये आलेला आहे आणि हलकासा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बीट झालेत. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते परंतु धाव संख्या घेता आली नाहीये. थांबलेली धाव संख्या 30. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला जायतो पंकज. नॉन स्ट्राईकला येतो रोहन चाळके. आपल्या नावाचा साजेसा असा खेळ करतोय. नजाकत भरे फटके खेळतोय. आमिर उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा बीट केलंय. जकडून ठेवलं गेलंय. धाव संख्येत कोणतीच भर नाही. थोडस दडपण आलंय. थांबलेली धाव संख्या 30. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा. डीजे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये घेऊन आलेले आहेत.
आणि बॉलर आले तो संकेश कानडे. हे षटक आहे ते महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये सामना करतील ते रोहन चालके आणि समोर गोलंदाज नौखा गोलंदाज अनुभवी असा गोलंदाज संकेश कानडे. संकेशाला आपल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार कारण या षटकामध्ये सामन्याचा पारड ठरणार आहे. कोणच्या बाजूने झुकणार आहे ते क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज फलंदाज याच्यामध्ये हा सामना सुरू आहे. संकेश चेंडू टाकलाय उत्कृष्ट चेंडू अचूक टप्पा बीट झालेत. धाव संख्येत कोणतीच भर नाही थांबलेली धाव संख्या 30. 11 चेंडू 30 धावांची गरज. उत्कृष्ट टप्पा पकडला गेला. संकेश यांच्याकडून अनुभव काय असतो हे दाखवलं जातंय आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन जातोय रोहन चालकेसाठी. चेंडू टाकलाय ब्लॉक मध्ये चेंडू आणि चेंडू ढळवला गेला. झेल होऊ शकतो पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे. झेल सुटले की मॅच सुटले हे पाहायचंय. 2 धावा घेतल्या गेलेत. 2 धावांच्या या माध्यमातून धाव संख्या वाढली गेली. धाव फलक हल्लं गेलंय. धाव संख्या झाली ती 32. 2 बाद 32 आणि हा भाऊ कडून अशी चूक होईल असं वाटलं नव्हतं परंतु क्रिकेटचं दडपण असतं मॅचचं दडपण असतं आणि पाहिलं गेलंय आणि मला वाटतं वारंवार जीवदान मिळतंय रोहन चालकेला. मला वाटतं रोहनचा दिवस आहे. आता थोडा दिवस कोणचा आहे तो पाहायचा आहे संकेशचा की रोहनचा. पुन्हा एकदा संकेश तयार झालेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. चेंडू टाकला फुलटा चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने एक चेंडू कट केला. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळालेत. या 2 धावांच्या भरमुळे संघाची धाव संख्या वाढली गेली आहे. धाव संख्या झाली ती 34. 2 बाद 34. उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते. दडपण आहे. सामना कधी या ठिकाणी जातोय किंवा शिव स्वराज यांच्याकडे झुकतोय कधी माणिक इलेव्हनच्या बाजूने झुकतोय. एक षटक निर्णायक षटक होणार आणि ते षटक टाकतोय तो संकेश. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू उत्कृष्ट चेंडू मानलं पाहिजे गोलंदाजाला कारण समोर फलंदाज खतरनाक फलंदाज ज्याचा नावलौकिक पूर्ण रत्नागिरीमध्ये आहे तो असा आयकॉन खेळाडू रोहन चालके समोर असताना गोलंदाजी करणं म्हणजे भल्या भल्यांचं पाणी पाजलं जाणार असा फलंदाज असताना थोडीफार मनामध्ये दागदुगी असते. आणि पुन्हा एकदा संकेश अचूक टप्प्यात चेंडू टाकला परंतु खोलवर फटका गेलाय आणि मला पाहूया चेंडू कुठं जातोय तो आणि रोहन बाद. उत्कृष्ट असा धक्का दिलाय संकेशाने आपला अनुभव पणाला लावलाय. धाव संख्या थांबलेली 34. 3 बाद 34. अनंत भोवड डुगवे यांनी पवेलियन मध्ये यायचंय आणि राम फुटक दादा यांना दोघांना विनंती करतो पवेलियन मध्ये यायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये उपस्थित बुमरा प्रतीक कांबळे. इथे मात्र हाणामारी करायची आहे. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता आणि इथे मात्र चांगली षटक संकेश कानडे याच्याकडून इथे रनआउटचा चान्स आणि इथे मात्र 1 धाव घेतले. अशा प्रकारे षटक संपतंय. धाव संख्या झाले 35. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. पाहूया षटक कोण घेऊन येतं ते. निश्चित रूपाने माणिक इलेव्हनच्या बाजूने हा सामना चुकला गेलाय कारण बंटी ज्यानं प्रथमेशानं अचूक निर्णय घेतला होता तो म्हणजे संकेशाला अनुभवी असा गोलंदाज कारण फलंदाज सुद्धा अनुभवी होता आणि त्यामुळे समोरच गोलंदाज त्याच ताकदीचा पाहिजे होता आणि त्या दोघांच्या द्वंद्वामध्ये संकेश कानडे विजयी झाला होता कारण रोहन चालके जो खतरनाक फलंदाज होता त्याची विकेट गेली होती आणि आता पुन्हा आला अमीर.
एका चूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज समोर आहे बुमराह. गोलंदाजीमध्ये बुमराहनं काही चमकदार कामगिरी केली नव्हती. आता पाहूया फलंदाजीमध्ये करतो का, कारण 4 षटकार लागणार आहेत आणि इरादे स्पष्ट केला जातोय चेंडू मला वाटतं बाहेर, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेलाय. 2 धाव घेतला, तिसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि धाव बाद झालाय. प्रतीक 2 धावांच्या भरीमळ संघाची धाव संख्या झाली ती 37. आलाय तो परेश कुळी. नॉन स्ट्राईकला राहील, स्ट्राईकला आहे तो पंकज. निश्चित रूपाने पंकज आणि परेशाला षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे, तरच सामना जिंकू शकतो. आणि अमीर याला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून आपला सामना आपल्या बाजूने फिरवावा लागणार आहे. बघूया या दोघांमध्ये कोण यशस्वी होतं ते. निश्चित रूपाने मालिक 11 हा संघाच्या वतीने पारड फिरलं गेलंय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. विजय आगरे एक नावाजलेला असा यष्टीरक्षक. वय झालं असं म्हटलं जातं, परंतु खेळात वय नसतं हे दाखवलं दिलं जातंय विजयच्या माध्यमातून. कारण प्रत्येक यातील खेळाडू हा जो आपल्या व्यवसायानं नोकरीनं कामात असतो, प्रॅक्टिस नसते, परंतु आज असं वाटत नाहीये. प्रत्येकाचा अनुभव पणाला लावला जातोय. अमीर आपल्या संघासाठी निर्णायक षटक टाकतोय आणि जोरदार टोळवण्याचा प्रयत्न, परंतु एका दुःखानं काय फरक पडणार नाही, षटकारच लागणार आहेत. आणि या 2 धावा गेल्यात. 2 धावांच्या भरीमुळं संघाचं धाव फलक वाढलं गेलंय. धाव संख्या झाली ती 39. 19 धावांची गरज आहे. समोर पंकज 3 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 3 षटकार मारले तरी उपयोग नाही, कंपल्सरी चेस आहे. आणि पंकजच्या बॅटला काही चेंडूचा स्पर्श होत नाहीये. बीट झालेत, विकेट किपर सुद्धा बीट झाले होते, परंतु धाव संख्या घेण्यात कोणताच प्रयत्न केला गेला नाही. निश्चित रूपानं थोडासा सामना सोडल्यासारखा वाटतोय शिव स्वराज संघाच्या वतीनं. माणिक 11 बंटी शेठ फाटकर यावेळेला खुश असणार आहेत. 2 पर्वामध्ये खूप जरा निराशाजनक कामगिरी केली होती. या सत्रामध्ये निश्चित रूपानं पहिला सामना विजयी संपादन करण्याच्या दिशेने आगेकूच केली गेली आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि परेश कुळी एक नावाजलेला फलंदाज लोटेश्वर डुगवेच्या वतीनं प्रतिनिधित्व करणार हा फलंदाज आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक असा खेळाडू. पाहूया षटकार मारतो का, कारण त्याच्यामध्ये ती कला आहे, नजाकत आहे, ताकद आहे. आणि पाहूया ताकदीचा आणि अनुभवाचा उपयोग करून षटकार मारतो का, कारण पुढच्या वेळेला चान्स मिळाला तर अगोदर मिळू शकतो आणि जोरदार टोळण्याचा प्रयत्न झेल होऊ शकतो आणि आपल्या फॉलोथ्रू झेल टिपला जातोय. आणि अशा तऱ्हेने माणिक 11 विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. आणि जो पराजित शिव स्वराज्य हा संघ झालाय त्याने आपल्या चुकांवरती कारणमीमांसा करून योग्य तो विचार करून पुढच्या सामन्यामध्ये विजय संपादन करण्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतोय. धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब माणिक 11 या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू असा संकेश कानडे. ताबडतोब यायचं आहे संकेश कानडे. आणि मी अनंत भोवड आणि राम फुटक यांना विनंती करतो त्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या स्टेजवरती यायचंय लवकरात लवकर. संकेश, यानंतरचा जो सामना आहे पिकाई शेड 11 आणि VH चॅलेंजर्स, लगेचच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे कोणताही विलंब न लावता. प्रतीक कांबळे यांनी पवेलियनशी संपर्क साधायचा.